सभागृहात बसून सगळ्यांचे भाषण ऐकणारे, मुद्दे लिहून घेणारे, कधी आम्हाला सुनावणारे, टोमणेही मारणारे, पण ग्रामीण भागातील एखादी समस्या जर सांगितली किंवा मुद्दा मांडला, अध्यक्ष महोदय, तो दादांनी कधीच नाही म्हटलं नाही आणि ते लिहून घेऊन मदत करण्याचं काम नेहमी दादांनी केलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही टीका नेहमी करत असतो, केलीच, पण त्यावेळेस टीकेतून मात्र कधी त्यांनी भाषणातूनही आम्हाला रागवल्याचं मी बघितलं नाही. त्या पलीकडे जाऊन एखादा त्यांच्या कुठल्या विषयावर जर आम्ही आरोप केला, कुठल्या चर्चा केली किंवा टीका केली, पण दादांनी फोन करून कधी यावर तुम्ही का बोललात किंवा हा विषय कधी सोडा असं कधीही त्यांनी अध्यक्ष महोदय बोललं नाही. विरोधक आहे, टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे, याची जाणीव दादांना होती आणि ती नेहमीच दादांनी ठेवलेली आहे. म्हणून विरोधक असल्यावरही ती टीका राजकीय आहे, ती वैयक्तिक नाही, असं दादा नेहमी खिलाडू वृत्तीने सांगत